जायकवाडी आशिया खंडातील मातीचे सर्वात मोठे धरण. मित्रांनो, जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या जवळपासच्या अनेक गावांना आणि शहरांना याचा फायदा होतो. त्याचबरोबर जायकवाडी हे धरण संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील जायकवाडी या धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जायकवाडी या धरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जायकवाडी हे धरण महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी या गावाजवळ आहे. महाराष्ट्रातील गोदावरी या नदीवर हे मातीचे धरण उभारलेले आहे. जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. जायकवाडी या धरणाला नाथसागर म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील शेतजमिनींच्या सिंचनासाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. महाराष्ट्रातील तब्बल 5 जिल्हे या धरणावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे 5 जिल्हे जायकवाडी या धरणावर थेट अवलंबून आहेत. या धरणातून तब्बल 2.5 ते 3 लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडले जाते. जायकवाडी या धरणाची पायाभरणी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी केली होती. तर 24 फेब्रुवारी 1976 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते. जायकवाडी धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 दरम्यान पूर्ण झाले. जायकवाडी या धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट इतकी आहे. तसेच या धरणाची लांबी 9,998 मीटर म्हणजेच 33,802 फूट इतकी आहे. जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा हा जवळजवळ 76.63 टीएमसी इतका आहे. तर या धरणाचा एकूण जलसाठा 102.73 टीएमसी इतका आहे. या धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत. त्याचबरोबर जायकवाडी हे धरण बांधण्यासाठी त्यावेळेस 4,700 कोटी रुपये इतका खर्च आला होता. जायकवाडी या धरणावर 12 मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते. या धरणाला 2 मुख्य कालवे आहेत. डावा कालवा हा 208 किलोमीटर तर उजवा कालवा हा 132 किलोमीटर वाहत जातो. मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जायकवाडी हे धरण खूप मोठी भूमिका बजावते. कारण याच धरणावर वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जायकवाडी धरणाचा संपूर्ण परिसर हा निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे. या धरणाच्या जवळच जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य वेगवेगळ्या आकारांच्या बेटांवर आहे. या ठिकाणी आढळणारे काही पक्षी हे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखले जातात. जायकवाडी पक्षी अभयारण्य हे 340 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. महाराष्ट्रातील पाणपक्ष्यांचे सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडी अभयारण्य ओळखले जाते. त्याचबरोबर जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान देखील आहे. या उद्यानामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल, कारण इथले वातावरण हे शांत आणि सौम्य आहे. जायकवाडी धरणाला व्हिजिट करणारे बरेच लोक आवर्जून या उद्यानालाही भेट देत असतात. मित्रांनो, जायकवाडी या धरणापर्यंत पोहोचण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून बसेस उपलब्ध आहेत.